आमचं रस्ता रोको आंदोलन दाखवतो. आम्ही बाहेर गेलतो पण आम्हाला जमलं नाही. आता बघा अयो छोट्या बिटाय टाकलं. गाडी हात सोडून चालू का मी बादशाह आपल्याकडे लय जय शिवराय जय शंभूराजे. तर कशा मित्रांनो, मी आहे तुमचं आपलं मराठी माणूस ओम शिंदे. तर परत एकदा तुम्ही सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन तडकता बडकता ब्लॉगमध्ये. तुमच्या सगळ्यांची इच्छा होती आपण रायगडला जाऊन आल्यानंतर त्या व्हिडिओला सगळ्यात जास्त जी कमेंट आली त्या ज्या कमेंटला सगळ्यात जास्त लाईक आहेत ती कमेंट अशी आहे की भाऊ आता तुला चॅलेंज आहे की तू आराम कर. भाऊ मी कसा आराम करू सांगा बरं. तरी 3 दिवस झाले. अजून मी 5 तारखेला व्हिडिओ टाकले समथिंग काहीतरी. आज 8 तारीख आहे. 7 तारीख आहे आज. मी 8 आहे आय थिंक. चल तारीखसुद्धा लक्षात राहत नाही. शाळा वेळा नाही म्हटलं आता कोण तारीख बघते. तर अजूनसुद्धा मी व्हिडिओ टाकले नाही. तर आज पुन्हा एकदा आपण जाणार आहे. तुम्हाला काल टायटल थंबनेलवरून महाराजांकडे. आज आपल्या महाराजांमुळे इतकी इज्जत भेटते ना निशब्द आहे मी. नवीन टेक्नॉलॉजी कशी आहे. नवीन टेक्नॉलॉजी गेलं म्हणावं. चल आपल्याकडे अरे गाडी हात सोडून चालू का मी बादशाह आपल्याकडे लय इथून वाळायचंय. लावू ना पायी. शाहीला लय संघर्ष आहे आपल्या आयुष्यात. पण तो संघर्ष आपण लय सोप्या पद्धतीने काढतो. मारचल तू. हा टाक 10वा गेर. टाक 10वा गेर. 10वा गेर टाक ना. हा 12वा टाक. गाडीत पडत नाही पाव. गुतली काय शेटीची पिस्टन ह्याला 55 येतात. बागा टॉपचा विषय. आता लवकरच अजून जरा खतरनाक तुमचं प्रेम राहिलं तर फार धिंगाणं होणार आहे. आता थांबा झालं बघ. गायब डायरेक्ट आता. अरे इथं कुठं आलो. गाडी गायब. कोणालाच कळणार नाही मला. डायरेक्ट छू गायब. 3 दिवसापासून चाललंय आमचं. आम्हाला जायचंय शिवनेरी किल्ल्यावरती पण आम्ही ना उठतच नाही. आज योग आलाय. आज जायचंच म्हटलं. आताच गाडी उठवली. आता सुट्टीच नाही बाई. जायचं आईला उठायचंच नाही तर आम्ही सकाळी. लाईक करके गोरगरीब ताजने गाडी बघायच. निवार गाडी खाली होतो. निवार गाडी जल्दीला ढकलून मी. चलो मित्रांनो, आत्ता आम्ही सकाळी एवढं संघर्ष करत शिवनेरी किल्ल्यावरती आलो आहे. शेवटी आमच्या बापाचं आहे. किती काय म्हटलं तरी इथं आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. आणि मला तुमच्या लोकांचे एवढं कमेंट आले आहे की भावा मन जिंकलं असं तसं भारी चॅलेंज केलं. आता तुला नेक्स्ट चॅलेंज आहे, तू आराम कर. ह्याच कमेंटला सगळ्यात जास्त लाईक होते. आराम करायला शिवनेरी किल्ल्यावरती आलो. भागात टापचा विषय का नाही. 2 दिवस आराम केला. 1 दिवस पूर्ण बेड रेस्टला होतो. झोपून होतो. तब्येत खराब होती अख्खी म्हणण्याचं. पण आता हे दुसरी व्हिडिओ त्याच्यानंतर आपली किल्ल्यावरतीच परत. कालचं उलट दिलंय जुना आहे ते जुना. करायची का
एक जण करा ना. नाव नीट लिहिले. जसं ग्रुप असं नाही जण एंट्री करा आणि बाकीच्या वर जावा. आम्हाला याच्या आधी का तुम्हाला एक क्लिप टाकतो. दरवाजा आपणच उघडलाय. आज आहे का किल्ल्यावरती सगळ्यात पहिले आपण आहे. आपण काय आपण आहे बरं का सगळ्यात पहिलं आज. हा भाई संघर्ष केला डायरेक्ट आम्ही. बघू का चालू आहे का. स्वाभिमान आहे आपला, स्वाभिमान. शिवनेरी किल्ला म्हणजे हा एक आपला स्वाभिमान आहे, जिथं आपण कधी पण येऊन असं बसू शकतो निवांत मस्तपैकी या सौंदर्याचा आनंद घेऊ शकतो. आपलं एक हक्काचं ठिकाण आहे हे. आपलं एक घर आहे. म्हणजे इथं बसून जो आनंद भेटतोय ना, सध्या मी जरा थोडा एका सिच्युएशनमध्ये आहे म्हणून, नाहीतर इथं म्हणजे जाऊ द्या आता. इथं इतका आनंद भेटतोय, इतका आनंद भेटतोय. सुकून आहे बाई, सुकून. काय पलट डायरेक्ट नाही का. इथं जर असं 2 मिनटं लेटलं ना, असं नाही का झोपलं ना, जन्नत डायरेक्ट टॉपचा विषय भाऊ. डायरेक्ट म्हणजे एकदम आनंद फील, आपल्या राजाचं अस्तित्व फील करायचं. माझं दरवेळेस म्हणणं असतं, तुम्ही कोणत्या पण गडकोटांवरती जा, गडकिल्ल्यांवरती जा, जिथं जिथं तुम्हाला अशा काही गोष्टी नाही का महाराजांच्या काही गोष्टी दिसतील किंवा त्यांच्या रिलेटेड काही गोष्टी दिसतील ना, त्यावेळेला त्या गोष्टी पहा आणि महाराजांना फील करा. फील जेव्हा करशाल ना, तेव्हा तुम्हाला सुद्धा ते फील होईल. करा तुम्ही फील, ट्राय करा आणि मला नक्की सांगा नेक्स्ट टाइम. पाऊल वाट आहे, पाऊल वाट. व्ह्यू दाखव तुम्हाला. नाही वागा ना ते. नो एंट्री बियॉन्ड दिस पॉइंट. बियॉन्ड पुढे प्रवेश नाही. नाही मराठीत वाच इकडे. अरे आई बापाने तुला अशासाठी शाळेत घातलंय का रे. बियॉन्डला बियॉन्ड म्हणतोय, बियॉन्डला बियॉन्ड. काही काय बोल ना मग. मराठी येत नाही मला. मराठी येत नाही, इंग्लिश येत नाही. खायला आम्ही फक्त कडे लोटवरून येत आता किती गर्दी झाली. वा काय आनंद आहे, काय आनंद आहे. आम्ही निघाले, पाऊस यायला लागले. बुरबुर 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 बुरबुर. आम्ही फक्त कडे लोटवरून येतोपर्यंत इतकी तुफान अशी गर्दी झाली की विचारता असं सोय नाही. म्हणजे टॉपचा विषय झाला डायरेक्ट नाही का. मस्त झालं मग गर्दी. पण मला मॅनर्स आहेत, मला शिकवण आहे आपल्या महाराजांची. तुझ्या सारखं आहे का जे जाय ते डोळे वाटर बघायला. तुझ्या सारखं आहे का तुला. तू कधी न बघितलं आणि तू सारं गाव बघतो. आपल्याला नाही बाळा गरज, आपले स्टँडर्ड आहेत बाळा काही ना काही. आपण बरोबर आहे का नाही. नको मला पुढचा बोलायला. तुझे स्टँडर्ड किती खाली पडलेत बघितलं मी. डिलिव्हरी बॉय झालाय तू, नको बोलायला चालतं बस. तर मला बोलतो एक किस्सा सांगतो मी कालचा. एका डिलिव्हरी बॉयचा गोष्ट, एका छोट्याशा डिलिव्हरी बॉयची. डिलिव्हरी बॉय ते थांब सांगतो गपचूप. अरे बॉय केला या तांदळा बंद करायला लागलं काल दिवसभर. मी सकाळी चालू केलं. मला किती वाईट वाटलं असेल. मला डिलिव्हरी बॉय बनवून टाकला 2 मिनिटात. या काय पैसे देऊन काम करून घेतल्याचा मला आनंद झाला. 2 पैसे त्यांनी खर्च केले. मर्जी नाही, माझ्या मर्जी. अरे पण तुझी लायकी काढली ना, तुझी लायकी. काय इज्जत राहिली अशी नव्हती ती नसलेली गेली. आता काय डिलिव्हरी बॉय, डिलिव्हरी बॉय हेटर. मला नाही पटलं बरं का बाळा भाऊ. भाऊ तुला जर पटलं असतं का. हे लय चुकीचं झालं. जाऊ दे आता काय सांगतो तुम्हाला निवांत थोड्या वेळात. आमची जिम आहे बरं का, जिम सध्या काय त्याला रावण एक नंबर झाले. आम्ही तिकडे होतो तेव्हा पाऊस नाही आला. इकडे आल्यानंतर तुफान असा पाऊस चालू झालाय. पण खतरनाक मजा आली भाई. आज आजच्या दिवस 3 दिवस आजारी होतो त्याच्यामुळे म्हटलं आता जरा
झोपलोच नाही ना. जायचं ना तिथं जंग झाडायला. आता जायचं ना आंदोलनाला. तेच म्हटलं सगळ्यात पहिली हजेरी आपली. तुझी गाडी इकडून आणि याची गाडी इकडून. गाड्या सोडतात का अजून काही नाही. अजून काहीच नाही. आधार कार्ड दाखव. आमचं रस्ता रोको आंदोलन दाखवतो. आम्ही बाहेर गेलतो पण आम्हाला जमलं नाही. आता बघा अयो चटाया बिटाया टाकले. लय वाईट वाटतंय. 60 रुपयासाठी काढलंय. 60 रुपयासाठी एवढ्या डिलिव्हरी मारून काय फायदा झाला. दोन दाबेली सांग म्हटलं. 10 रुपयाची एक दाबेली 6 दाबेली 60 रुपये रडला. एका ट्रिपचे डिलिव्हरीचे 250 रुपये भेटतात. मग आणि रडला वरचे फक्त 7 खर्च करायचे ते तर आपण रडला. 190 रुपये. त्याला काय करायचं 190 रुपये. रडला रडला ना बंधू 60 रुपयासाठी. तू दाबेली सांगशाल करा असेल तर सकाळी दाबेली सांगा. तू करीतच नाही म्हणून बोलून दाखवतो आम्ही. केल्यावर कायला बोलून दाखवतो. ते आम्ही नाही ते तू करतो.